आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे किती भरले आणि किती रिकामे हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे, तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहाचे आणि मनाचे कण कण आपोआप नाम जप करत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही कशाची तरी कमी आहेच. पण कुणीच असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्या जवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर असे येईल, नाही. ताजी ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधी रहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन नामात राहणे हाच एक उपाय आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करा: हे भगवंता, मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे मागा, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरायचे नाही. कारण ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नामस्मरण जर केले तर त्या विचारांची मजल पुढे जाण्याची होणारच नाही. कारण भाव असल्याशिवाय परमार्थ होणार नाही. प्रपंचात जसा आपल्याला पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव, भक्ती, श्रद्धा लागते. प्रपंच पैशाशिवाय चालूच शकत नाही. तसंच परमार्थातही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती. म्हणूनच तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून भगवंताचे नामस्मरण करा आणि भगवंत, मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे म्हटल्यावर पुढे जे होणार आहे ते आपले प्रत्येक कर्म त्याचेच होणार आहे. ते त्याला अर्पण करण्याची गरज नाही. पण आपल्याकडून तसे होत नाही. आपल्याकडूनच न कोणाचे दुखवावे अंतकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण. संगत धरावी पाहून, भाव्य भाषणावर न जावे भुलून. म्हणून सद्गुरूंवरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास असेल तर भगवंत कशाचीही कमी होऊ देत नाही. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करीत असतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेत असतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मला कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या कृपेनेच, भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागते. असे वाटू लागले की समाधान चालत आपल्या घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. म्हणूनच भगवंतावरती विश्वास ठेवा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी भक्तांनो, खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही. ते आपोआप तिचा शोध काढीत येत असतात. तसे तुम्ही खडीसाखर बना, म्हणजे सुख तुमच्याकडे नक्कीच धावत येणार.
भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट भगवंताला प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. भगवंत तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत. ज्यांना आपला दोष कळतो तो दुसऱ्या प्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करून सुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही. म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले. साधकाने तसे बनले पाहिजे. माझ्यासारखा पापी मीच असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो. मी आता नाम घेतो, माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला असे समजावे. होय स्वामी भक्तांनो, माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देह बुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक भगवंताची सेवा म्हणजे भगवंताला जे आवडते ते करणे, भगवंताच्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वानुभूती भगवत भाव ठेवून कोणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरूच देव आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या भगवंताच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. जर भगवंतावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी भक्तांनो, प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाचे कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीचे कारण आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी येणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे. आणि याला सर्वात महत्वाचं आणि एक जालिम उपाय म्हणजे नामस्मरण. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे सर्व इतर गुण आपोआप मागे चालत येतील. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे वाटते. म्हणून आपण जी काही भगवंताची सेवा करतो ती मनाने करा. आणि मनाने जर तुम्ही जे भगवंताचे नामस्मरण करता ते तुम्हाला नक्कीच भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होणार. जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.